कोणाही व्यक्तीचे जन्म आणि मृत्यू हे परमेश्वरास माहिती असतात, म्हणून परमेश्वराच्या चिंतनामध्ये राहण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा। परमेश्वरावर विश्वास असणाऱ्या अशा व्यक्तींसाठी योग्य काय आहे ते परमेश्वर त्याला नक्कीच देईल। श्री स्वामी समर्थ। जर एखाद्या व्यक्तीचे चित्त परमेश्वराशी एकरूप झाले नाही तर देहाने तीर्थाटन, नित्यपूजा आणि पोथी पाठ करून सुद्धा अशा व्यक्तीला परमार्थ भेटत नाही। श्री स्वामी समर्थ। कोणाही व्यक्तीने नित्यकर्म करत असतानाही परमेश्वराचे चिंतन, मनन आणि भजन करणे हे एका प्रकारे परमेश्वराचे नामस्मरण करणेच आहे। यालाच खरी भक्ती म्हणतात। श्री स्वामी समर्थ। कोणाही व्यक्तीकडून परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये जी आडकाठी असते ती आडकाठी दूर केल्यावर नामस्मरणाचा सकारात्मक अनुभव आल्यावाचून राहत नाही। परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये त्या व्यक्तीचे नक्कीच कल्याण आहे। श्री स्वामी समर्थ। कोणाही व्यक्तीने जगातील इतरांकडून काही अपेक्षा करू नये, कारण तुमच्या कर्माचे मूल्य ओळखून फळ देण्यासाठी साक्षात परमेश्वर तत्पर असतो, म्हणून परमेश्वरावर श्रद्धा असावी। श्री स्वामी समर्थ। एखाद्या व्यक्तीच्या तत्कालीन परिस्थितीमुळे मनाची अवस्था चांगल्या वाईट इच्छांना जन्म देते, परंतु परमेश्वराच्या नामस्मरणामुळे अशा सर्व इच्छांवर नियंत्रण राहते, कारण परमेश्वर सर्व भक्तांचा कैवारी आहे। श्री स्वामी समर्थ। कोणीही व्यक्ती भजन, पूजन, आराधना, ध्यान, संध्या आणि नामस्मरण वगैरे जे काही करते ते त्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, तर त्याचा योग्य तो सकारात्मक परिणाम परमेश्वर त्या व्यक्तीला देत असतो। श्री स्वामी समर्थ।